नमस्कार. फायनान्स बिझनेस संदर्भात जे अत्यंत जी दोन महत्त्वाची लायसन्सेस आहेत, एक म्हणजे मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि NBFC. यातल्या NBFCचे नेमके फायदे काय आहेत ते आपण आज शॉर्टमध्ये माहिती घेणार आहे. एक म्हणजे NBFC कुणी करावी, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्यांची क्रेडिट कोऑपरेटिव्ह आहे आणि ज्यांचं 20 कोटी 10 कोटीच्या आसपास म्हणजे 20 कोटी मिक्स बॅलन्स शीट अशी आहे किंवा मल्टीस्टेट आहे आणि 20 कोटीपर्यंत मिक्स बॅलन्स शीट अशी आहे, त्यांनी 100% NBFCचा विचार हा केला पाहिजे. कारण की येत्या काळात 100% त्याची गरज भासणार आहे आणि 31 मार्च 2027 नंतर कॅपिटलचा क्लॉज हा मॅन्डेटरी 10 CR असा होतोय. त्यामुळे त्याच्या आत करणं जास्त सोयीचं आहे. आता मुख्य मुद्दा याची बेनिफिट्स काय आहेत. एक म्हणजे संपूर्ण भारत हे कार्यक्षेत्र आणि अनलिमिटेड ब्रँचेसला असणारी मुभा किंवा पूर्व परवानगी त्या ठिकाणी घ्यावी लागत नाही. याचा बिझनेसच्या दृष्टीने एक खूप मोठा फायदा होतो. म्हणजे आज आपल्याला माहिती आहे क्रेडिट कोऑपरेटिव्हमध्ये किंवा मल्टीस्टेटमध्ये ब्रँचेस हा एक खूप मोठा मुद्दा आहे. सो तशी कुठलीही अट याच्यामध्ये आपल्याला नाही. आपल्या बिझनेसच्या प्लॅननुसार ब्रांचेस आपण त्या ठिकाणी वाढवू शकतो. त्याचबरोबर इंटरेस्टचा जो रेट आहे, व्याजाचा दर, त्याची लोअर लिमिट किती असली पाहिजे आणि अप्पर लिमिट किती असली पाहिजे या संदर्भातही कुठलंही रिस्ट्रिक्शन याच्या ठिकाणी नाही आहे. आपल्याला एक फेअर प्रॅक्टिस कोड, बिझनेस कोड बनवावा लागतो. त्याच्यामध्ये आपण जो प्लॅन आखलेला आहे त्या दृष्टीने इंटरेस्ट रेटचं डिझाईन आणि प्रोडक्ट्स हे आपण बनवू शकतो. ही एक खूप मोठी फ्लेक्झिबिलिटी ही NBFC मध्ये आहे. RBI अप्रूव्ड असल्यामुळे जी रिकव्हरी ची जी गरज आहे की स्पीडी रिकव्हरी किंवा प्रॉपर रिकव्हरीसाठी लीगल टूल असलं पाहिजे. सो त्याचं पूर्ण स्ट्रक्चर हे आपल्याला NBFC मध्ये उभं करता येतं. आणि त्याचबरोबर कुठल्याही स्वरूपाचं इलेक्शन हे त्या ठिकाणी असत नाही. पूर्णपणे जो प्रमोटर ग्रुप आहे त्यांची मालकी असती. सो हे ठळक त्याचे बेनिफिट्स आहेत. जो प्रॉफिट जो आहे तो आपल्याला पूर्णपणे घेता येतो किंवा आपण जसं स्ट्रक्चर केले रिझर्व्ह सरप्लसचं त्याप्रमाणे आपल्याला प्रॉफिट युटिलायझेशन हे करता येतं. त्याचबरोबर व्हॅल्यू अनलॉकिंगचा एक मोठा ज्याला आपण फीचर आहे ते आपण युटिलाइज करू शकतो. म्हणजे आपण SME IPOला किंवा NSE इमर्जला लिस्टेड करून आपल्या NBFCचं व्हॅल्युएशन वाढवून IPO मधून फंड रेज करून अशा स्वरूपाचे व्हॅल्यू अनलॉकिंग टूल्स जे आहेत सो त्याचाही खूप प्रभावी वापर याच्यामध्ये करता येतो. त्यामुळे एक फ्युचर रेडी अशा प्रकारचं हे फायनान्सचं मॉडेल आहे. प्रत्येक क्रेडिट कोऑपरेटिव्हनी आणि मल्टीस्टेटच्या प्रमोटर ग्रुप्सनी खूप गांभीर्यानं याचा विचार केला पाहिजे आणि याचं एकतर टेकओव्हर केली पाहिजे NBFC किंवा रजिस्ट्रेशन साठी क्लीन कॅपिटलची जर आपली तरतूद असेल तर त्या पद्धतीने पुढं जायला पाहिजे. या संदर्भात कुठल्याही जर शंका असतील तर आपण आम्हाला संपर्क साधू शकता. थँक्यू.